मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 066 495. हे क्लिअर केलेलं. मी फार जास्त काही सांगण्याची गरज नाही. सर्वांना माहिती आहे, 22 जानेवारी उद्या प्रभू श्रीरामांच्या अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे. राष्ट्रीय उत्सव आहे. महाराष्ट्र शासनानं हॉलिडे जाहीर केलेला आहे. केंद्र शासनानं अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केलेली आहे. या निमित्तानं प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक मोहल्ल्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन स्थानिक जनतेकडनं केलं गेलेलं आहे. मध्ये महाआरती असेल किंवा मंदिरांमध्ये तिथे जमण्याचा कार्यक्रम असेल, रांगोळ्या काढणे असेल, काही ठिकाणी फटाके फोडले जातील ज्यावेळेस तिकडे प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होईल. तिकडच्या कार्यक्रमाचं लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याचा बऱ्याच ठिकाणी स्क्रीन वगैरे बसवून तो एक प्रोग्राम बऱ्याच ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तर राष्ट्रीय कार्यक्रम आहे, एक पावित्र्यपूर्ण वातावरणामध्ये तो साजरा होणार आहे. तर अशा पावित्र्यपूर्ण वातावरणामध्ये आपल्या सोलापूर शहरामध्ये त्याला गालबोट लागणार नाही याची मला वाटतं आता झोन साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि सर्व शांतता कमिटीच्या सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वजण काळजी घेणार आहोत. महत्त्वाचा मुद्दा आहे अफवा आणि मिसअंडरस्टँडिंग. आता मुस्लिम समुदायापैकी आपण सांगितलं की आवाहन केलेलं आहे मस्जिदमध्ये की उद्याच्या दिवस बाहेर निघू नका वगैरे वगैरे. पण माझा एक इथल्या पोलीस प्रशासनामध्ये, आता मी डीसीपी हेडक्वार्टर आहे, परंतु सीपी सरांच्या वतीनं मी सांगू इच्छितो की कोणत्याही समुदायानं घाबरून जाण्याची काहीही गरज नाही. ठीक आहे. झोन साहेबांनी सांगितलेलं आहे, प्रॉपर बंदोबस्त लावलेला आहे. सीपी साहेबांसहित तिन्ही डीसीपी, सर्व 6 एसीपी आणि सर्व आमचे अधिकारी उद्या सकाळपासून तर रात्रीपर्यंत रोडवर असणार आहे. त्याच्यामुळं कोणत्याही ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार जर घडणार असेल तर पोलीस ज्या पद्धतीनं त्याला आमच्या पद्धतीनं त्याला टॅकल करतील आणि याचं लोन इतरत्र कुठं पसरणार नाही याची आम्ही पुरेपूर दक्षता घेणार आहोत. जे काही आपल्या सर्वांना आमच्या वतीनं ही एकच सूचना आहे की उद्याचा दिवस आहे हा उन्माद साजरा करण्याचा नाही. तर सर्व तरुण मुलांनी, आपले जे हिंदू बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत यांनी आपले जे तरुण सहकारी आहेत यांना कृपया ही समज द्यावी. मग मोटरसायकलवर ट्रिपल सीट बसवून, झेंडे लावून प्रत्येक मोहल्ल्यामध्ये फिरणे, जय श्रीरामच्या घोषणा देणे किंवा दुसरा कोणी इतर जाती धर्माचा व्यक्ती असेल त्याला अडवून काही दुसऱ्या घोषणा द्यायला लावणे, असा जर प्रकार घडला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची दक्षता आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. मतीनबाईंनी सांगितलं, डीसीपी झोन साहेबांनी सांगितलं, शांतता कमिटी सदस्यांची जबाबदारी उद्याच्या दिवशी फार मोठी आहे. ठीक आहे. ज्या ठिकाणी असा काही इन्सिडेंट होणार आहे किंवा अफवा पसरली आहे तर बरेच साऱ्या घटना हे अफवामधूनच होतात. अफवा पसरल्या तर काय होतं की जो दुसरा समाज आहे त्याच्यामध्ये नॅचरली एक डिफेन्सिव्ह हे येते. मग अशा पद्धतीनं काहीतरी होणार आहे, मग आपण सर्वजण एकत्र या, हे या, आपण आपल्या डिफेन्सची तयारी करा. कृपा करून असं करण्याची काही गरज नाही. जेही काही तुम्हाला थोडासा जरी इनपुट्स मिळाले की या ठिकाणी अशी काही शक्यता आहे किंवा काय आहे, तुम्ही इमिजिएटली, आपले ठाणेदार आहेत, आपले एसीपी आहेत, आम्ही सर्व लोक आहोत, कुणालाही सूचना द्या. योग्य ती खबरदारी घेतली जाईल, प्रॉपर बंदोबस्त त्या ठिकाणी पोहोचला जाईल आणि ती घटना कुठलंही उग्र स्वरूप धारण करणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच त्या ठिकाणी घेऊ. शांतता समितीच्या सदस्यांचं देखील आम्हाला सहकार्य त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. आणि शेवटची माझी सूचना, आता उद्या हिंदू धर्मियांकडनं, हिंदू बांधवांकडनं बऱ्याच ठिकाणी चौकांमध्ये पुतळे असतील, श्रीरामाची प्रतिमा असतील, मूर्ती असतील, या ठिकाणी ठेवल्या जातील किंवा पोस्टर्स, बॅनर्स बऱ्याच ठिकाणी लावलेले आहेत. कृपा करून आपल्याला जर सांभाळता येत असेल तरच लावा. जर आपल्याला त्या मूर्तीचं, आपल्याला प्रतिमेचं, आपण लावलेल्या झेंड्याचं रक्षण आपल्याला करता येत नाही आणि रात्रीच्या दरम्यान जर कुणी ते फाडून जातो आणि त्याच्यामुळे जर काही वाद निर्माण होतो तर त्याच्यावर ऍक्शन तर आम्ही घेऊच, परंतु आपल्याला जर सांभाळता येत नसेल तर कृपया लावू नका. जर लावला तर आपला स्वयंसेवक 24 तास त्या ठिकाणी असायला पाहिजे, जेणेकरून अशा कुठल्याही किरकोळ घटनेचं रूपांतर इतर कुठल्या याच्यामध्ये होणार नाही. दंगल झाल्यानंतर काय होतं, झोन साहेबांनी आपल्याला क्लिअरली सांगितलेलं आहे, सफर आपणच लोक होणार आहात. ठीक आहे. पोलिसांना त्याचा फार काही फरक पडत नाही. 4 दिवस ताण वाढेल, बंदोबस्त करावा लागेल, तपास करावा लागेल, परंतु याचे परिणाम नंतरचे 6-7 वर्ष आपल्याला भोगावे लागणार. तर माझी अशी अपेक्षा आहे की आपल्या सर्वांच्या सहकार्यानं उद्याचा हा पावित्र्याचा दिवस आहे, पावित्र्यपूर्ण वातावरणामध्येच तो पार पडेल आणि कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. आता एका सदस्याने सांगितलं की सोलापूर शहराची हिस्ट्री जी आहे ती बदलण्याची गरज आहे. आपल्याला माहिती आहे की एकदा ते नाव पडलं की या शहराचं दंगली होणारं शहर आहे.
याच्यापूर्वी मी ऍडिशनल एसपी सातारा असताना तिथं कराडला एक असंच नाव पडलं. कराड म्हणजे हिंदू मुस्लिम दंगलीचा. मग प्रत्येक वेळेस कुठलाही बंदोबस्त आला की मॅक्सिमम फोकस त्या कराडवर असतो. तसं आपल्या शहराचं एकदा नाव ते बदनाम झालं तर याचा ओव्हरऑल परिणाम आपल्या डेव्हलपमेंट आणि आपल्या ग्रोथवर होणार असतो आणि याचा अल्टिमेट सफर आपणच लोक होणार असतात. त्याच्यामुळे हा शिक्का पुसून काढण्यासाठी उद्या किंवा याच्या पुढे जे काही कुठले सण उत्सव येतील याच्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार सोलापूरमध्ये होणार नाही. इतर ठिकाणी काय होतं किंवा काही झालं तरी त्याचे कुठले रिपरकेशन सोलापूरमध्ये येणार नाहीत अशी ग्वाही आपल्याकडनं मला पाहिजे आहे. आणि पोलीस आयुक्तांच्या वतीनं मी सर्वांना हेच आवाहन करू इच्छितो की उद्याचा दिवस अतिशय शांततेमध्ये आनंदानं सहकार्य साजरा करा. मुस्लिम बांधवांचं देखील हिंदू बांधवांना तितकंच सहकार्य राहील. हा सर्वांचा उत्सव आहे असं आपण या ठिकाणी म्हणूया. ठीक आहे. उद्याच्या निमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आजची आपली ही शांतता कमिटीची मीटिंग या ठिकाणी संपली असं मी जाहीर करतो. धन्यवाद.